प्राचीन काळामध्ये कशी कलाकृती केली असेल बघा ह्याच्यावरती तुम्हाला जे कलाकृती केलेली पाहायला मिळते, नकाशी काम केलेलं पाहायला मिळतं, बारीक आहे. हे फुलाचं पेडस्टल जे आहे या स्तूपाच्या डोमखाली बनवलं गेलं होतं आणि या ठिकाणी पण पहा आपल्याला हा स्तूप पाहायला मिळतो आणि तसेच समोर या ठिकाणी एक मोठा स्तूप आपल्याला पाहायला मिळतो. हा शारीरिक धातू स्तूप आहे. याच्यामध्ये शरीर धातू सापडले होते. वेगवेगळ्या प्रकारचे पात्र होते. त्याच्यामध्ये सोन्याचं पात्र होतं, त्याच्यामध्ये माणिक, मोती, मणके आणि तसेच अस्थी सापडल्या होत्या. तर हा स्तूप पहा खूप भव्य आणि खूपच सुंदर आणि खूप जबरदस्त दिसत आहे आणि या स्तूपामध्ये भगवान बुद्धांच्या म्हणजे अनंत भिक्खूच्या धातू होत्या आणि हा स्तूप जो आहे धम्मचक्राच्या आकाराचा स्तूप आहे आणि एकदम युनिक आहे. पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं आंबेडकरी विचार या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आम्ही जम्मू काश्मीरमध्ये आलो आहोत आणि जम्मू येथील एक स्मारक आहे ज्याचं नाव आहे अंबारण किंवा ज्याला अखनूर म्हणतात. या अखनूर ऐतिहासिक स्थळाची जी माहिती आहे ही आपण या चॅनलवर घेत आहोत आणि नितेश सरपेजीचा मी आभार व्यक्त करतो. नितेश सर आणि आम्ही जे आहोत याची माहिती घेणार आहोत. तर या ठिकाणी हे स्मारक बघता ह्याला अखनूर नाव दिलेलं आहे. हे जे आहे जम्मू काश्मीरमधलं आणि जम्मूमधलं सगळ्यात प्राचीन असं स्मारक आहे. या ठिकाणी ही ओटीव स्तूपाची आपण गॅलरी पाहतात. खूपच विशिष्ट आणि खूपच सुंदर जी गॅलरी आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि या ठिकाणी आपल्याला जे आहेत ही जी साईट आहे या साईटबद्दलची माहिती प्राप्त होते की या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या अष्टिमंजुषा प्राप्त झाल्या आहेत. तर हे स्तूप ज्या पाहतात आपण, हे ओटीव स्तूप साधारणपणे 10-15 फूट उंचीचे असावेत. सध्या आपल्याला फक्त या स्तूपांची मेदीच पाहायला मिळते. पहा हे सगळे स्तूप, इथे 5-6 स्तूप आहेत हे छोटे छोटे. या स्तूपांची फक्त मेदी पाहायला भेटते आणि या स्तूपांवरती ते बघा प्राचीन काळामध्ये कशी कलाकृती केली असेल बघा ह्याच्यावरती तुम्हाला जे कलाकृती केलेली पाहायला मिळते, नकाशी काम केलेलं पाहायला मिळतं, बारीक आहे. हे फुलाचं पेडस्टल जे आहे या स्तूपाच्या डोमखाली बनवलं गेलं होतं आणि या ठिकाणी पण पहा आपल्याला हा स्तूप पाहायला मिळतो आणि तसेच समोर या ठिकाणी एक मोठा स्तूप आपल्याला पाहायला मिळतो. हा शारीरिक धातू स्तूप आहे. याच्यामध्ये शरीर धातू सापडले होते. वेगवेगळ्या प्रकारचे पात्र होते. त्याच्यामध्ये सोन्याचं पात्र होतं, त्याच्यामध्ये माणिक, मोती, मणके आणि तसेच अस्थी सापडल्या होत्या. तर हा स्तूप पहा खूप भव्य आणि खूपच सुंदर आणि खूप जबरदस्त दिसत आहे आणि या स्तूपामध्ये भगवान बुद्धांच्या म्हणजे अनंत भिक्खूच्या धातू होत्या आणि हा स्तूप जो आहे धम्मचक्राच्या आकाराचा स्तूप आहे आणि एकदम युनिक आहे. हे जे स्थळ आहे कुशाण जी डायनेस्टी आहे, कुशाण डायनेस्टीच्या अगोदर हे स्थळ बनवलं गेलेलं आहे. परंतु इथले जे अवशेष सापडतात ते कुशाणाच्या काळातले सापडतात आणि हा स्ट्रक्चर जो आपण बघतोय हा कुशाणाच्या काळातला आहे. हे सगळे ओटीव स्तूप आणि समोर एक चैत्य पाहायला मिळतो आणि चैत्य जो आहे तो चौकोन आकारमध्ये पाहायला मिळतो आणि या चैत्याच्या समोर या ठिकाणी आपल्याला एका विहाराचे जे अवशेष जे आहेत ते पाहायला मिळतात. खूपच सुंदर असं विहार या ठिकाणी असावं आणि हे जे स्थळ आहे चेनाब नावाची नदी आहे. या चेनाब नावाच्या नदीच्या कडेला हे स्थळ आहे आणि खूप समृद्ध आहे. पाहू शकता आपण हा पूर्ण स्ट्रक्चर पाहू शकता आणि संपूर्ण दृश्य पाहू शकता. खूपच सुंदर आहे. तर या ठिकाणी हे जे चॅनल आहे आंबेडकर विचार या चॅनलला सबस्क्राईब करा. नितेशजी बोला, काय म्हणता? अशाच व्हिडिओसाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशाच व्हिडिओ तुम्हाला या चॅनलमार्फत आम्ही दाखवू जाऊ.